Hello students, good morning everybody. Welcome to online physics lectures. Today in this session we will be studying chapter 6, which is mechanical properties of solid. Solids are made up of atoms or groups of atoms in a definite geometrical arrangement. Solid मध्ये ॲटम किंवा ॲटमचा ग्रुप हा एक डेफिनेट पॅटर्नमध्ये त्या पदार्थामध्ये अरेंज केलेला आहे. दिस अरेंजमेंट इज डिसाइडेड बाय नेचर सो दॅट द रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन ईच कन्स्टिट्युएंट ड्यू टू अदर्स इज झिरो. या अरेंजमेंटमध्ये प्रत्येक ॲटमवरचा जो काही रिझल्टंट फोर्स आहे इतर ॲटम्समुळे हा झिरो असणार आहे. दिस इज द इक्विलिब्रियम स्टेट ऑफ अ सॉलिड ॲट रूम टेम्परेचर. द गिवन इक्विलिब्रियम अरेंजमेंट डज नॉट चेंज विथ टाइम. इट कॅन चेंज ओनली व्हेन an external stimulus like compressive force from all sides is applied to a solid. पदार्थामधील ॲटमची जी काय रचना असते ही रचना वेळेनुसार सारखी राहते. जर ही अरेंजमेंट आपल्याला बदलायची असेल तर एक्सटर्नल स्टिम्युलस बाह्य चेतना, उदाहरणार्थ कॉम्प्रेसिव्ह फोर्स जर आपण सर्व बाजूने अप्लाय केला तर ही रचना बदलू शकेल. द कन्स्टिट्युएंट्स व्हायब्रेट अबाउट देअर इक्विलिब्रियम पोझिशन्स इवन ॲट व्हेरी लो टेम्परेचर्स बट कॅनॉट लिव्ह देअर फिक्स्ड पोझिशन्स. हे जे काही कन्स्टिट्युएंट्स आहेत हे आपल्या मीन पोझिशनवरती म्हणजेच इक्विलिब्रियम पोझिशनवरती व्हायब्रेट होत असतात आणि आपली जागा सोडून ते कुठेही इतर स्थानावरती जात नाही. दिस फॅक्ट प्रोव्हाइड्स द सॉलिड्स अ डेफिनेट शेप अँड साइज, अलाउज द सॉलिड टू मेंटेन अ डेफिनेट शेप अँड साइज. प्रत्येक ॲटम आपली जागा सोडत नाही आहे, त्या जागेवरती व्हायब्रेट होत असतो. जागेमध्ये परिवर्तन होत नाही म्हणून प्रत्येक सॉलिडमध्ये डेफिनेट शेप आणि साइज असते. इफ an external force is applied to a solid, the constituents are slightly displaced and restoring forces are developed in it. जर आपण एक्सटर्नल फोर्स एखाद्या सॉलिडवरती अप्लाय केला तर त्यातले जे घटक आहेत ॲटम्स म्हणजे कन्स्टिट्युएंट्स हे स्लाइटली त्यांच्या मीन पोझिशनपासून डिस्प्लेस होतात आणि त्या सॉलिडमध्ये रिस्टोरिंग फोर्सेस डेव्हलप होतात. दीज रिस्टोरिंग फोर्सेस ट्राय टू ब्रिंग द कन्स्टिट्युएंट्स बॅक टू देअर इक्विलिब्रियम पोझिशन्स सो दॅट द सॉलिड कॅन रिगेन इट्स शेप. या रिस्टोरिंग फोर्समुळे कन्स्टिट्युएंट्सवरती जो काही रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट होतो आहे तो रिस्टोरिंग फोर्स त्या कन्स्टिट्युएंट्सना म्हणजेच सर्व ॲटम्सना पुन्हा त्यांच्या इक्विलिब्रियम पोझिशनवरती आणणार आहे आणि त्यामुळे सॉलिड आपला ओरिजिनल शेप रिगेन करेल. When the deforming forces are removed, the interatomic forces tend to restore the original positions of the molecules and thus the body regains its original shape and size. जेव्हा आपण रिस्टोरिंग फोर्स रिमूव्ह करतो तेव्हा ॲटॉमिक फोर्सेस जे असतात हे रिस्टोरिंग फोर्स म्हणून काम करतात आणि हे रिस्टोरिंग फोर्सेस त्या मॉलिक्युल्सना ओरिजिनल पोझिशनवरती आणून बॉडीला ओरिजिनल शेप आणि साईज प्रदान करण्यासाठी उपयुक्त ठरतात. However, as we will see later, this is possible only within certain limits. प्रत्येक वेळेस पदार्थ ओरिजिनल पोझिशनला येतीलच असं नाही.
एका मर्यादेपर्यंत जर आपण फोर्स अप्लाय केला आणि तो रिमूव्ह केला तरच ती वस्तू ओरिजिनल स्थितीमध्ये परत येऊ शकते. द फॉर्म ऑफ अ बॉडी इज डिसाइडेड बाय इट्स साइज अँड शेप. एक्झाम्पल, a tennis ball and a football are spherical, that is, they have same shape, but a tennis ball is smaller in size than a football. When a force is applied to a solid which is not free to move, the size or shape or both change due to the changes in relative position of the molecules. Such a force is called deforming force. जेव्हा आपण एखाद्या सॉलिडला जो मूव्ह होऊ शकत नाही अशा वस्तूला जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो तेव्हा त्या वस्तूची साईज बदलते किंवा त्याचा शेप बदलतो किंवा दोन्ही शेप आणि साईजमध्ये बदल होतो. कारण त्यांच्या आतमध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्स जे आहेत, ॲटम्स मॉलिक्युल्स जे आहेत यांच्या रिलेटिव्ह पोझिशनमध्ये बदल होतो. मग असा जो फोर्स आहे जो वस्तूच्या शेपमध्ये किंवा साईजमध्ये किंवा शेप आणि साईज दोघांमध्ये बदल घडवतो अशा फोर्सला म्हणायचं आहे डिफॉर्मिंग फोर्स. द चेंज इन शेप और साइज or both of a body due to an external force is called deformation. वस्तूवरती डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याच्या शेप किंवा साईज किंवा दोघांमध्ये बदल होतो. मग वस्तूमध्ये जे बदल होत आहेत त्या बदलावांना म्हणायचं आहे डिफॉर्मेशन. आणि डिफॉर्मेशन घडवणारे जे फोर्सेस आहेत दे आर कॉल्ड ॲज डिफॉर्मिंग फोर्स. The larger the deforming force on a body, the larger is its deformation. Deforming force जितक्या जास्त प्रमाणात अप्लाय करू तितकं अधिक प्रमाणामध्ये डिफॉर्मेशन होईल. Deformation could be in the form of change in length of a wire, change in volume of an object, or change in shape of a body. डिफॉर्मेशन 3 प्रकारचे आहे. डिफॉर्मेशनमध्ये वस्तूची लांबी बदलू शकते किंवा वस्तूचं व्हॉल्यूम बदलू शकतं किंवा वस्तूच्या शेपमध्ये बदल होईल. वी नो दॅट when a deforming force is applied to a rubber band it gets deformed म्हणजेच elongated, but when the force is removed it regains its original length. आपली रबर जर घेतली, आपण साध्या रबर बँडचा तुकडा जर घेतला आणि त्याच्या दोन्ही टोकांना ओढलं तर ती वस्तू डिफॉर्म होणार आहे, म्हणजे ती ताणली जाईल, इलॉंगेट होईल. पण जेव्हा आपण हा डिफॉर्मिंग फोर्स रिमूव्ह करू तेव्हा ती ओरिजिनल लेंथ पुन्हा रिगेन करेल. when a similar force is applied to a dough म्हणजे पिठाचा गोळा, or clay, it also gets deformed, but it does not regain its original shape and size after removal of deforming force. जर आपण पिठाचा गोळा किंवा क्ले घेतलं आणि त्याला अत्यंत कमी प्रमाणामध्ये फोर्स अप्लाय केला तर तो गोळा आपला आकार, साईज बदलेल.